लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार केली जाते। शिवाय गंभीर गुन्हे असलेल्या चौघांवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड MPDA अंतर्गत दोघांविरुद्ध तडीपारची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। फौजदार चौडी पोलीस ठाणे, जेल रोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे व MIDC पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली आहे। एका व्यक्तीवर किती गुन्हे आहेत, ते कोणत्या स्वरूपाचे आहेत याची माहिती घेण्यात येते। गुन्हा दाखल असलेले लोक सध्या काय करतात, त्यांचा स्थानिक लोकांना त्रास आहे का, याबाबत सविस्तर माहिती घेतली जाते। त्यानंतर जर फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येत असेल तर त्याची दखल घेण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत। सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे। हळूहळू सर्व गोष्टी सुरळीत होतील, नागरिकांनीही निर्भीडपणे तक्रार द्यावी, असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं। बेकायदा DJ आणि डिजिटल बोर्डावर कारवाई होणार आहे, तर हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।